मित्रांनो, आयुष्यात कधीही तुमच्या आईवर तुम्हाला राग आला तर एक क्षण थांबा आणि आठवा, तिने संपूर्ण आयुष्य कुणासाठी झिजवलं आहे. राग येणं माणूस म्हणून स्वाभाविक आहे, पण त्या रागामागे लपलेली तिची काळजी मात्र कुणालाच दिसत नाही. याचं दुःख जास्त मोठं असतं. कधी तिचे शब्द कडू वाटतात, तिचं वागणं मात्र अडचणीचं वाटतं. पण तिच्या प्रत्येक वाक्यामागे एक भीती लपलेली असते. माझ्या लेकराचं काही बिघडू नये. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तिने तुमचं भविष्य उभं केलेलं असतं. तिचा राग म्हणजे नियंत्रण नव्हे तर संरक्षण असतं. थकलेल्या शरीरानं, तुटलेल्या मनानंही ती तुमच्यासाठी उभी राहते. तुमच्यावर ओरडतानाही तिचं मन मात्र तुमच्यासाठीच धडधडत असतं. एक दिवस तिचा आवाज शांत झाला की तिच्या रागाची किंमत कळते. मग लक्षात येतं, ती ओरड नव्हती, ती काळजी होती. म्हणून राग आला तरी शब्द जपून बोला, कारण आईचं मन फार लवकर दुखावतं आणि फार खोलवर जखमी होतं. रागाच्या क्षणीही आठवा, तुमच्यासाठी स्वतःला विसरणारी ती एकटीच असते. त्या रागाच्या क्षणी जरा स्वतःकडेही पहा. तिच्या डोळ्यातली काळजी ओळखायचा प्रयत्न करा. ती बोलते तेव्हा शब्द कठोर असतात, पण भावनांचा स्पर्श मात्र नेहमी मऊच असतो. तुमच्या प्रत्येक चुकीत तिला तुमचं भविष्य दिसतं. म्हणूनच ती थोडी जास्तच घाबरते. तुमच्या एका वेदनेवर तिचं मन 1000 वेळा तुटतं, पण ती स्वतःचं दुःख मात्र कधीच दाखवत नाही. तुम्ही शांत राहता, ती मात्र बेचैन होते, कारण तिचं जगच तुमच्यात गुंतलेलं असतं. तुमच्या प्रत्येक यशामागे तिचं मौन असतं आणि प्रत्येक अपयशात तिचा आधार असतो. तिच्या आयुष्यात मी हा शब्द नसतोच, फक्त माझं लेकरू एवढंच तिचं विश्व असतं. तुमच्या आनंदासाठी ती स्वतःचा आनंद विसरते. तुमच्या हसण्यातच ती स्वतःचं समाधान शोधते. तुम्ही रागावता, ती शांत राहते, कारण नातं जपणं तिला जास्त महत्त्वाचं वाटतं. तिची झोप तुमच्या चिंता खात असतात. तिचं हसू मात्र तुमच्या सुखावर उभं असतं. तुम्ही मोठे होता, पण तिच्यासाठी मात्र तुम्ही नेहमीच लहानच. तिच्या नजरेत तुमचं बालपण कधीच संपतच नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर तिची नजर असते. तुम्ही पडू नये म्हणून ती सावलीसारखी उभी असते. तुमच्या प्रत्येक हट्टामागे तिचं मन वाकतं, पण तुमच्या भल्यासाठी कधी कधी ती कठोर बनते. तुम्ही दूर गेलात ना की तिचं मन मात्र रिकामं होतं, पण तेही हसून सहन करते. तिच्या हातचं जेवण म्हणजे फक्त अन्न नसतं, ते प्रेम, ती काळजी आणि मायेचं रूप असतं. तुमच्या एका फोनसाठी ती दिवसभर वाट पाहते. तुमच्या एका शब्दासाठी तिचं मन आसुसलेलं असतं. तुमच्या आयुष्यात 1000 लोक येतील, पण तिच्यासारखं कोणीही नसेल. तिचं प्रेम कधीच कमी होत नाही. तिची काळजी कधीच संपत नाही. तुम्ही विसरता, पण ती आठवत राहते. तुम्ही बदलता, पण ती मात्र तशीच राहते. तिचं अस्तित्व तुमच्या श्वासात मिसळलेलं असतं. तिचं प्रेम तुमच्या आयुष्याला अर्थ देतं. तुम्ही तिच्यावर रागावता, पण ती कधीच तुमच्यावर राग धरत नाही. तिच्या डोळ्यातलं पाणी तुमच्यासाठी असतं. तिच्या प्रार्थना तुमच्या सुखासाठी असतात. तुम्ही जिंकलात ना तर ती आनंदाने रडते. तुम्ही हारलात तर ती तुम्हाला उभं करते. तिच्या कुशीतच मिळणारं समाधान जगात कुठेच मिळत नाही. तिच्या हाताचा स्पर्श म्हणजे जणू औषध असतं. तिच्या शब्दातच आधार असतो. तुमच्या प्रत्येक स्वप्नाला ती पंख देते. तुमच्या प्रत्येक भीतीला ती दूर करते. तिचं आयुष्य तुमच्यासाठी झिजतं. तिचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. तुम्ही तिच्यावर रागावता तेव्हा तिचं मन मात्र शांतपणे रडत असतं, पण ती कधीच दाखवत नाही, कारण ती आई असते. एक दिवस असा येतो जेव्हा तिचा आवाज ऐकायला मिळत नाही. तिचं बोलणं, तिचं ओरडणं आणि तिचं हसणं
सगळं आठवणीत उरतं आणि मग कळतं तिचा राग नव्हता त्रासदायक, तोच तर होता आयुष्यातला सर्वात मोठा आधार. म्हणूनच अजून वेळ आहे. तिच्या जवळ बसा, तिच्याशी बोला, तिचं मन जपा. कारण जगात सगळं मिळू शकतं, पण आई पुन्हा कधीच मिळत नाही.